राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आचारसंहिता लागण्याच्या अगदी तोंडावर अमरावती शहरात एका महत्त्वाच्या प्रकल्पाचे उद्घाटन घाई गडबडीत करण्यात आल्याची चर्चा सध्या शहरभर सुरू आहे। गोपालनगर येथील अंडरग्राउंड पूल सुरू करण्यात आला, मात्र उद्घाटनानंतर अवघ्या काही तासातच या पुलामुळे वाहतूक कोंडी, गोंधळ आणि नागरिकांचा मनस्ताप वाढल्याचे चित्र समोर आले आहे। राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आचारसंहिता लागण्याआधीच अमरावतीच्या गोपालनगर येथील अंडरग्राउंड रेल्वे पुलाचे उद्घाटन झाले। अत्यंत कमी वेळेत कोणतीही सुस्पष्ट तयारी न करता हे उद्घाटन घाईगडबडीत पार पडले असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही। या अंडरग्राउंड पुलाच्या प्रवेशद्वारावरच वाहन उंची दर्शविणारे बॅरिगेट लावण्यात आले आहे। हा मार्ग गोपालनगर MIDC रोडला जोडणारा असून हा परिसर MIDC असल्यामुळे या मार्गावरून लहान मोठे ट्रक, 407 वाहने तसेच जड मालवाहू वाहनांची सतत वर्दळ असते। पूल सुरू झाला असला तरी या संदर्भातील आवश्यक दिशादर्शक फलक मुख्य चौकात न लावल्यामुळे वाहन चालकांमध्ये मोठा गोंधळ निर्माण होत आहे। अनेक चालकांना पुढे रस्ता बंद असल्याची माहिती वेळेत मिळत नाही। बुधवारी याच मार्गावरून जाणाऱ्या एका ट्रकने अंडरग्राउंड पुलाच्या दिशेने वळण घेतले, मात्र थोडा पुढे गेल्यानंतर रेल्वे रूळ ओलांडणारा रस्ता बंद असल्याचे त्याच्या लक्षात आले। अंडरग्राउंड बायपासची उंची ट्रकसाठी अपुरी असल्याने ट्रक चालकाने गाडी थांबविली। यानंतर ट्रक परत फिरविण्यासाठी U-टर्न घेण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र या ठिकाणी पुरेशी जागा नसल्यामुळे ट्रक अडकून पडला। या घटनेमुळे काही वेळात संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी निर्माण झाली। शासनाने हा प्रकल्प शहराच्या सोयीसाठी आणि वाहतूक सुरळीत करण्याच्या उद्देशाने केला असला तरी प्रत्यक्षात या अंडरग्राउंड पुलामुळे नागरिकांचा त्रास वाढतो आहे। घाईघाईत केलेले उद्घाटन, अपुरी नियोजन व्यवस्था आणि दिशादर्शक फलकांचा अभाव या सर्व गोष्टींमुळे हा पूल सध्या फायदेशीर ठरण्याऐवजी समस्येचे कारण बनला आहे। शहरातील वाहतूक सुधारण्याकरिता उभारलेले प्रकल्प तेव्हाच यशस्वी ठरतात जेव्हा त्यामागे योग्य नियोजन आणि नागरिकांच्या गरजांचा विचार केला जातो। घाईत केलेल्या उद्घाटनामुळे जर वाहतुकीचा प्रश्न अधिक गंभीर होत असेल तर त्याची जबाबदारी कोणाची? प्रशासन यावर तातडीने उपाययोजना करणार का, की नागरिकांचा अशाच त्रासाला सामोरे जावे लागणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल।